भारत माता की। नमस्कार। अकेला देवेंद्र सब पे भारी पडा. अकेला देवेंद्र क्या करेगा असं कोणीतरी म्हटलं होतं. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अकेला देवेंद्र क्या कर सकता है हे वारंवार दाखवून दिलं. या महानगरपालिका निवडणुकीमध्ये देखील सगळीकडे देवेंद्र देवेंद्रच होतं. आणि मित्रांनो, हे आम्ही करत नाही आहोत किंवा मीडिया करत नाहीये, पण विरोधक ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडले, त्यातून हे दिसून आलं की देवेंद्र सब पे भारी पड रहा है. आज महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार संपलेला आहे आणि त्यामुळे या प्रचारात बाजी कोणी मारली याचं विश्लेषण आवश्यक आहे. आणि हे विश्लेषण करण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची गरज नाही, कारण निवडणुकीत काय घडलंय किंवा निवडणुकी प्रचारादरम्यान काय घडलंय हे प्रत्येकाने पाहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे एक हाती भाजपचा प्रचार करत होते. केवळ ते इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या विरोधातच प्रचार करत नव्हते मित्रांनो, तर काही महानगरपालिकेमध्ये त्यांनी आपले मित्र अजितदादा तसंच एकनाथ शिंदे यांच्या विरोधातही प्रचार आणि भाषणं केली. ही जबाबदारी, तिहेरी जबाबदारी सांभाळताना देवेंद्र फडणवीस यांची कुठेही दमछाक झालेली दिसली नाही. इतकंच नाही मित्रांनो, तर देवेंद्र फडणवीस यांचा कुठेही तोल गेल्याचं दिसलं नाही. आणि हेच एका कसलेल्या नेतृत्वाची कसोटी असते मित्र. ज्या वेळेस एखादं नेतृत्व हे कसलेलं दमदार असं म्हटलं जातं, त्यावेळेस त्यासाठी काही कसोट्या लावल्या जातात. आणि त्या कसोटीमध्ये सगळ्यात मोठी कसोटी असते ती म्हणजे संयम न सोडणं. जो नेता आपला संयम ढळू देत नाही तो नेता खऱ्या अर्थाने श्रेष्ठ मानला जातो. तीन तीन आघाड्यांवर प्रचार प्रसार करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपला संयम सुटू दिला नाही. मग महाविकास आघाडीतली घटक पक्ष जसे उबाटा सेना, मनसे, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात प्रचार असो, किंवा राज्यात ज्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस राज्यकारभार करतायत ते अजितदादा आणि एकनाथ शिंदे असो, उलट अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांच्या विरोधात प्रचार करताना तर या संयमाची कसोटी लागते. पण देवेंद्र फडणवीस यांनी आपला संयम ढळू दिला नाही. त्यांनी कुठेही अपशब्द वापरले नाहीत. राजकीय टीका जी करणं भाग असते ती त्यांनी केली. त्याचप्रमाणे कुठेही अनावश्यक अशी आश्वासनं दिली नाहीत, लोकप्रिय अशी वक्तव्य केली नाहीत. आणि हे एका चांगल्या नेत्याचा गुण असतो मित्र. एक चांगला नेता हा कधीही लोकप्रिय घोषणा करत नाही, तर लोकांना न पटणाऱ्या पण भविष्यासाठी आवश्यक असणाऱ्या घोषणाही तो नेता करत असतो. आणि तेच देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं. आता केवळ मी हे म्हणतोय म्हणून नाही मित्रांनो, तर देवेंद्र फडणवीस यांचा संयम ढळत नाही. देवेंद्र फडणवीस हे कधीही अपशब्द वापरत नाहीत. हे जर तुम्हाला अजून एका कसोटीवर तोलायचं असेल तर शेवटच्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीका बघा. उद्धव ठाकरे यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस यांचे आई वडील काढले. इतकंच नाही मित्रांनो, तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल उद्धव ठाकरे नको नको ते बोलले. हे का होतं? कारण देवेंद्र फडणवीस या नेत्याचा संयम ढळत नव्हता. फडणवीस विकासावर बोलत होते, कोणावरही टीका टिप्पणी करायचं टाळत होते. आणि म्हणूनच त्यांचा विरोधक हा
थैथयाट करायला लागला. हे त्याच्या थैथयाटाचं कारण होतं मित्रांनो. जेव्हा एखादा माणूस संयमी असतो, कमालीचा संयमी असतो, तेव्हा त्याला डिवचणारे पराभूत होतात आणि पराभूत होत असताना आपला थैथयाट दाखवतात. उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे असतील, त्यांनी काय केलं? त्यांनी हाच थैथयाट दाखवून दिला मित्रांनो. विकासावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता ही दिसून आली. आपण कुठले प्रोजेक्ट केले, कसे केले, काय केलं, हे ते एका फटक्यात सांगत होते. आणि हे एक चांगल्या नेतृत्वाचा गुण असतो मित्रांनो. नेतृत्वाची स्मरणशक्ती ही गाडी असणं आवश्यक असतं. आपण काय केलं, भविष्यात काय करणार आहोत, कशामुळे काय होणार आहे, हे जाहीररित्या सांगता आलं पाहिजे. आणि पुन्हा ज्या वेळेस जाहीररित्या असं सांगितलं जातं, त्यावेळेस जर आपण चुकलो तर आपल्याला क्षमा नाही, हेही असतं. आणि हे फडणवीसांना पक्क माहित होतं. पण तरीही ज्या वेळेस फडणवीस विकासाबद्दल बोलत होते, तेव्हा त्यांच्यामधला तो कॉन्फिडन्स हा ओसंडून वाहत होता. आणि हे फडणवीस यांच्या चांगल्या नेतृत्वाचं एक लक्षण होतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जर फडणवीसांनी इच्छिलं असतं तर मोदी आणि अमित शहा हे देखील प्रचाराला आले असते. किमान त्यांनी एक सभा तरी घेतली असती. पण फडणवीसांनी सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेतली. आणि केवळ घेतली नाही तर ती निभावून दाखवली. प्रचार जो संपला, आता त्याचं विश्लेषण जेव्हा करायचं असतं तर तेव्हा फडणवीस आणि उरलेले असंच ते करावं लागेल. आणि ज्या वेळेस त्यांचे विरोधक हे फडणवीसांच्या आई वडिलांवर येतात, त्यांच्यावर व्यक्तिशः टीका करतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते नेतृत्व ज्याच्यावर अशी टीका झाली, ते नेतृत्व विजयाच्या दिशेने घोडदौड करताय. आणि फडणवीस त्याच दिशेने घोडदौड करतायत. आणि म्हणून आज जर जिंकले कोण असतील तर ते फडणवीस आहेत. फडणवीस आहेत मित्रांनो. फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका खूप झाल्या. मराठा मोर्चाच्या वेळेस त्यांच्या पत्नीवर टीका झाली. आता त्यांची आई वडील काढण्यात आले. मंडळी, मराठा मोर्चाच्या हातात काही लागलं नाही. आता बारी आहे त्यांच्यावर अशा प्रकारे वैयक्तिक टीका करणाऱ्यांची. आणि फडणवीसांचं नेतृत्व काय आहे हे 16 तारखेला आपल्याला दिसणारच आहे. मात्र फडणवीस यांनी पुन्हा दाखवून दिलं की हे राज्य त्यांच्या हाती सुरक्षित आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.